नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मटारपासून खूप टेस्टी असा भात बनवणार आहोत। हा भात लहान मुलांनाही खूप जास्त आवडतो। त्याचबरोबर हळदी कुंकवाचा कार्यक्रम जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये जरी तुम्ही हा बनवला तरी सगळ्यांना खूप जास्त आवडेल। तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहे। यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्या कट करून घालून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही घालू शकता। तर मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे अर्धा कप। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकलेलं खोबरंही वापरू शकता। आता याला पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे सगळं छान असं वाटून झालेलं आहे। आता मी इथे 1 कप हिरवे मटार घेतलेले आहेत, ते पाण्यात धुवून घेतलेले आहेत। आता यातल्या अर्धे मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यालाही पाणी न घालता आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे। तर सगळं छान असं एकजीव झालेलं आहे। आता आपण यामध्ये 2-3 चम्मच पाणी घालून याचं बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत। तर इथे सगळं वाटण छान असं बारीक झालेलं आहे। आता मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। आपल्याला कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। इथे तेल छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी छान फुटायला लागली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। आता या वाटणाला आपल्याला 2 मिनिटं मध्यम आचेवर छान असं परतून घ्यायचं आहे। तर वाटण छान इथं परतून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं एक्स्ट्राचं जे वाटण आहे ते आपण पाणी टाकून यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता याला परत अर्धा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये उरलेले अर्धे मटार आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि त्यांनाही छान असं परतून घ्यायचं आहे। आता मी इथे एका साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। तर आता ते गरम पाणी आपल्याला यात घालून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे। तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे। एका साइडला मी बिर्याणी राईस स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि 5 मिनिट असेच ठेवलेले होते। आता हे तांदूळ आपल्याला यात टाकून घ्यायचे आहेत। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करून 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहोत। तर इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहणार आहोत। तर पाहू शकता छान असं आपलं मटार आणि भात शिजलेला आहे। आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। खूप छान असं मोकळा मोकळा आपला भात तयार झालेला आहे। हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच खायलाही टेस्टी लागतो। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। मुलांच्या टिफिनसाठी झटपट होतो। त्याचबरोबर तुम्ही हळदी कुंकवासाठी सुद्धा याला बनवू शकतात किंवा मग बर्थडे पार्टी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा समावेश करू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला लगेच कळेल। थँक यू।